नमस्कार, माझं नाव रोहिणी धीरज सुरवसे आणि मी उमेद अंतर्गत 2016 पासून जवळजवळ 7 ते 8 वर्ष झालं कृषी व्यवस्थापक या पदावर काम करते। तर मी एकूण 8 कृषी सखी माझ्या अंडर आहेत आणि 24 गावामध्ये सेंद्रिय शेती यावर काम चालू आहे, महिला किसान सशक्तीकरण परियोजना। तर आम्ही या कृषी सखींना तालुक्यामार्फत वेळोवेळी प्रशिक्षण देतो की सेंद्रिय शेती का करावी आणि सेंद्रिय शेती खरोखरच काळाची गरज कशी आहे ते पटवून देतो। आणि सेंद्रिय शेती करताना नेमकं काय काय केलं पाहिजे, त्यामध्ये दिवसा नांगरणी असेल किंवा गांडूळ खत असतील, जीवामृत असेल, दशपर्णी असेल, यांचे कृषी सखींना आम्ही प्रात्यक्षिक देतो। आणि हे प्रात्यक्षिक कृषी सखींना समजल्यानंतर ते त्यांच्या गावामध्ये जाऊन हे केलं जाते, त्यांनी लाभार्थ्यांना सांगितलं जाते आणि लाभार्थ्यांना त्या कन्व्हिन्स करतात की झिरो बजेट शेती करण्यासाठी किंवा सेंद्रिय औषधं वापरण्यासाठी। मी गेली 7 वर्ष झालं सेंद्रिय शेती करते। तर सेंद्रिय शेती करण्याचा मी निर्णय घेतला की जास्त तर दवाखान्यावर माझा खर्च होत होता आरोग्यासाठी। तर आरोग्यासाठी खर्च होत असताना माझं असं लक्षात आलं की आपण शेतीवर जास्त खर्च करून सुद्धा आपलं दवाखान्यावर पण जास्त खर्च होत आहे। तर हे लक्षात आल्यानंतर मी सेंद्रिय शेतीचा निर्णय घेतला आणि सेंद्रिय शेती करत असताना एकतर झिरो बजेट शेती होते। झिरो बजेट शेती कशी होती, तर अगोदर जे आम्ही रासायनिक औषधं किंवा फवारणी करत होतो किंवा खत वापरत होतो, त्या पाठीमाग आम्ही पैसे देत होतो, दुकानदाराला पैसे द्यायचे आणि ते विकत घेऊन यायचं, पण त्याच्यामुळं आपल्या जमिनीचा पोत काय व्यवस्थित राहत नव्हता। आणि आता ज्यावेळेस सेंद्रिय शेतीचा निर्णय घेतला तेव्हापासून आम्ही पेरणीसाठी गांडूळ खतच वापरतो आणि औषधं दशपर्णी असेल किंवा जीवामृत असेल, वर्मीवॉश असेल, कीड व्यवस्थापनासाठी ही औषधं वापरली जातात। तर ह्या औषधासाठी आम्ही घरच्या घरी पाला गोळा करून ते औषधं करतो, त्यामुळे तिथं तर आमचा पूर्ण झिरो खर्च होतो। जो खर्च होतो तो फक्त आपल्या मेहनतीचा। आम्ही दशपर्णी अर्क तयार करतो की असे पाले घेतो की ज्याला जनावरसुद्धा खात नाही, असे पाले घेऊन दशपर्णी अर्क घरच्या घरी तयार करतो आणि 21 दिवस झाल्यानंतर फवारणीसाठी गाळून घेतो आणि त्याची फवारणी करतो। सेंद्रिय शेती खरोखरच करावी, पण का करावी, तर सेंद्रिय शेती केल्यामुळे एकतर आपल्या जमिनीचे आरोग्य म्हणजे रासायनिक न वापरल्यामुळे एकतर जमिनीचे आरोग्य सुधारलं जातं, जमिनीचा पोत व्यवस्थित राहतो आणि आपल्याला अन्न विषमुक्त खायला भेटल्यामुळं आपलं स्वतःचं आरोग्य तर सुधारतंच, पण त्याबरोबर आपल्या कुटुंबात राहणारे सर्वजण पूर्ण कुटुंबाचं आरोग्य सुधारलं जातं आणि आपला हॉस्पिटलवरचा खर्च कमी होतो। सेंद्रिय शेती केल्यामुळे आपल्याला ऑर्गॅनिकचं सर्टिफिकेट मिळलं जातं आणि ते सर्टिफिकेट असेल तर आपल्या मालाला बाजारपेठेमध्ये योग्य भाव मिळतो, त्यामुळे आपलं उत्पादन ऑटोमॅटिकली वाढलं जातं। माझा सेंद्रिय शेतीचा खरोखरच मला फायदा झालेला आहे। तर माझ्या एका फॅमिली मेंबरला शुगर होती, तर यासाठी आमच्याकडं अगोदर म्हणजे अफाट खर्च झालेला आहे, तो हळूहळू आता कमी होत आहे। आम्ही त्यानंतर सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय घेतला आणि आता सध्या जे आम्हाला लागते भाजीपाला असेल किंवा धान्य जे वार्षिक लागते ते आम्ही घरच्या घरी सेंद्रिय पद्धतीनं पिकवून आता सर्व माझं कुटुंब सेंद्रियच अन्नधान्य असेल किंवा भाजीपाला असेल ते आम्ही घरच्या घरी पिकवून खातो। म्हणून मी सर्व शेतकरी महिलांना व बांधवांना आवाहन करू इच्छिते की कमीत कमी तुम्ही जे घरी खाण्यासाठी आपल्याला अन्नधान्य लागते ते तरी तुम्ही सेंद्रिय पद्धतीने पिकवून आपल्या कुटुंबासाठी वापरलं पाहिजे। धाराशिव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुलजी कुलकर्णी सर यांनी सेंद्रिय शेती संदर्भात खूप मोठी चळवळ उभी केलेली आहे। तरी सर्व शेतकऱ्यांना मी सांगू इच्छिते की सर्व शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करावी आणि या चळवळीमध्ये सहभागी व्हावं। धन्यवाद।